चिमणे चिमणे आले. आवरलं? मी ड्युटीला निघाला. काल रात्री जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं. मी फोन केला की लगेच उचलायचं. नाही उचलला तरी मी घरी येईन किंवा 2 कॉन्स्टेबल घरी पाठवेन, नाहीतर तुला मुंबईला पाठवेन. हे दादा, घेईन रे मी स्वतःची काळजी. तू निश्चिंत राहा आणि माझ्यापेक्षा ना ड्युटीवर जास्त लक्ष दे. ती मी करतोच आहे, पण एक मोठा भाऊ म्हणून सुद्धा माझं काही कर्तव्य आहे, ड्युटी आहे, तेही मला पार पाडलं पाहिजे. सावध राहा, दार नीट लावून घे. तू तुझी कर्तव्य खूप चांगली पार पाडतोय सारे. कोण आहे? मी गोपाळ. काम आहे तुमचं काही? हा, इकडनं चाललो होतो. म्हणलं तुमची खुशाली विचारून जावं. नाहीये मी खुश. का हो, काय झालं? माझं काही चुकलंय का? हो गोपाळजी, तुम्ही खोटं बोललात ना माझ्याशी. मी? तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुमच्या बायकोचं तुमच्यासोबत त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालंय आणि त्यांचं बाहेर अफेअर वगैरे आहे. होय म्हणलो होतो. पण त्या मला काल म्हणाल्या गोपाळजी की तुम्हा दोघांचं लहानपणी लग्न ठरलेलं आहे. आणि खरं सांगू का, त्यांच्याकडे बघून मला अजिबात असं वाटत नाही की त्यांचं बाहेर अफेअर असेल. त्यांचं खूप मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. आपलं वाटण्यावर वर जग चाललं असतं ना तर बरं झालं असतं. अरे मॅडम, 1-2 भेटीमध्ये तुम्ही आमच्या बायकोला चांगलं समजताय. अहो, इथं आयुष्य घालवावं लागतं एकमेकांना समजून घेण्यासाठी. लालजी तुम्हाला 1-2 वेळा काय भेटल्या, तुम्ही लगेचच त्यांच्या चांगुलपणाचं सर्टिफिकेट देताय. पण मग तुमचं लग्न ठरलं नव्हतं का लहानपणी? ठरलं होतं, नाही कोण म्हणताय, ठरलं होतं. अहो पण तेव्हा दोघं पण आम्ही लहान होतो, काही कळत नव्हतं. त्यानंतर 20 वर्ष मी या गावात नव्हतो, 20 वर्ष गावाच्या बाहेर होतो. मधल्या काळात बरंच काही घडलंय हो. आता आमच्या लालीजी जगासमोर दाखवतायत की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, सगळ्यांसमोर चांगलं वागतायत. पण जो माणूस चांगलं वागतो ना त्याच्या मनात नक्कीच काहीतरी खोट असते. जगच असं आहे, खोट्यावर लगेचच विश्वास ठेवतं आणि आमच्यासारख्या खऱ्या माणसांवर. असो, कदाचित मीच तुमचा विश्वास जिंकायला कुठंतरी कमी पडलो असेल. असं नाहीये, मी फक्त गोपाळजी सॉरी. अहो तुम्ही सॉरी नका म्हणू. तुम्ही आत या ना प्लीज. अहो आत या प्लीज, आत या. अरे मॅडम, एक रिक्वेस्ट बरं का तुम्हाला. तुम्ही सारखं सॉरी म्हणू नका, मलाच असं लाजल्यासारखं होतंय. तुम्ही बसा ना. हा हा. आणि अजून एक गोष्ट, मी काय तुम्हाला इथं सफाई विपाई द्यायला नव्हतं आलो बरं का. तुमची काळजी वाटत होती म्हणून मी इथं आलो. बघितलं ना गावात काय काय चालले. हो ना, दादा पण सतत काळजी करत असतो. त्यामुळे तुम्हाला सांगू का, पण आता आपल्याला फार काळ काळजी करावी लागणार नाहीये. म्हणजे? अहो म्हणजे आपल्या गावात जो खून झालाय ना, तो खुनी आता लवकरच हाती लागणार आहे असं दादा म्हणाला. काय बोलताय? नाही म्हणजे तसं काय पुरावा बिरावा सापडला का दादाला? नाही, असं काही म्हणाला नाही दादा, पण गुन्हेगार हाती लागणार आहे एवढं नक्की. चला बरं होईल, गुन्हेगार हाती लागतोय म्हटलं मी निश्चिंत होईल. माझी काळजी मिटेल, म्हणजे सारखी झोपमोड होणार नाही. सॉरी. सॉरी का? नाही, मी जरा जास्तच अधिकाऱ्यांना बोललो ना म्हणून. म्हणजे तुमचा दादा आहे की तुमची काळजी करायला, तरी सुद्धा मी बोललो. का? मित्र काळजी करू शकत नाहीत का? आणि खरं सांगू का, मला आवडतं तुम्ही माझी काळजी केलेली. बसा ना, मी चहा ठेवते. नाही नको चहा, माझं काम झालंय. म्हणजे खरं तर मी तुम्ही बरे आहात का बघायला आलो होतो. तुम्हाला बघितलं बरं वाटलं. निघतो मी, दुकानावर काम आहे.
नक्की कोण असेल तो माणूस? कोणी ते व्हिडिओग्राफरचं खून केला असेल? साहेब म्हणतात तसं गावातला माणूस असेल का बाहेरचा असेल? एक मिनिट. काल रात्री जरी तो खुनी आपल्या हातातून निसटला असला तरी झालेल्या झटापटीमध्ये माझ्या या नखांमुळे त्याच्या मानेवर जखम झाली. त्याच्यामुळे ज्याच्या मानेवर जखम आहे तो खुनी असण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला त्याला शोधायचं. निघा कामाला जा. एक मिनिट. जो कुणी त्या इसमाला सगळ्यात आधी घेऊन येईल त्याची गोव्याला बदली, प्रमोशन सकट. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पोलीस आपलं काम करतीलच, पण पोलिसांशिवाय आपलं काम करणारा कोणीतरी माणूस हवा आहे. म्हणजे कार येते रिक्षा कुठं लावली? अरे गॅरेज मध्ये बाबा सकाळ सकाळ काम काढले. काय आपल्या गावातल्या माणसांचं काय खरंच नाही बघ. अरे ज्यांना दाढ्या आहे त्यांना वाढवायच्या आहे, ज्यांना नाही त्यांना येणच गेली. डोक्यावरची केस जाऊन टकली झाल्यात माणसं, आणि ज्यांच्या डोक्यावर केस आहेत त्यांना वाढवायच्यात. अरे काय लाका असं ना कसा धंदा व्हायचा माझा? अरे लागू दे ना गिरायकाच्या रांगा माझ्या दुकानासमोर. मग या चल आपण दोघं पण हे टेन्शन घालून टाकू. कसं असं सकाळी सकाळीच? आता काय टेन्शन वेळ सांगून येत असते वे. चल 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 चल. अरे मामा ये ये, बस बस बस. काय करायचं मामा? दाढी केस? दाढी दाढी करायचे मामा. आता करत बस ह्याची दाढी. मग धरण्यात चल चल करून ये बी नाही झालाय. मी जातो माझा. काय ना काळजी त्या हा मित्राला सोडून प्याणार होय तू? किती पाप लागल तुला शहाण्या. मग मामा काय डाउनलोडिंग? माधुरीची काय खबर? तिचं नाव घेऊ नको माझ्यासमोर. माझं पैसे घेऊन पळून गेले. स्वतःच तोंड काळ केलंच. मला पण गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तिने. पण लागा तुझं मी चुकतेच बर का मामा. तू लागा माधुरीला एकदा तरी विचारायला पाहिजे की तिला काय हवंय. आता तू मलाही शिकवणार हा? कापलंच केलं का? मग जाऊ ते जाऊ काहीतरी. काय लावलंस? अरे कासलं झोमतेले काय? मेलो मेलो. थांब मी दुसरं काहीतरी लावतो. थांब ए तुझं औषध ठेव तुझ्याजवळ. हे घ्या मामा. तिथं लाव धर आणि डायरेक्ट दवाखान्यात जा बर का. हा जा जा जा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.